तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ बघितला का? कालही बघितला असेल, परवाही बघितला असेल. बघितल्यावर काय केलं? काहीच नाही. किंवा असं काहीतरी केलं की जे खरंच करायला नको होतं. आपल्याला वाटतं की सारखं पोर्टफोलिओ बघितला ना की गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये राहतात. पण एक लक्षात ठेवायला लागतं की फक्त बघणं म्हणजे कंट्रोल नाहीये. आणि याच एका इल्युजनसाठी आपण आपल्या कंपाऊंडिंगची अनेक वर्ष विकत असतो. आता इन्व्हेस्टिंग मध्ये दोन प्रकारचे बकेट्स असतात. बकेट ए जी तुमच्या कंट्रोलमध्ये, तुम्ही किती इन्व्हेस्ट करताय, तुम्ही कधी सुरुवात केली, किती वर्ष तुम्हाला टिकून राहायचंय आणि किती टॅक्स भरताय, किती फीस देताय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॅनिक सिच्युएशन मध्ये तुमचं बिहेवियर. तर बकेट बी मध्ये काय, तुमच्या कंट्रोलमध्ये नसणाऱ्या गोष्टी. मार्केट उद्या कुठे जाईल, इंटरेस्ट रेट काय होतील, ग्लोबल रिसेशन येईल का किंवा कुठला सेक्टर जोरात चालेल. आता एक प्रामाणिक प्रश्न विचारतो, तुम्ही दिवसातला जास्तीत जास्त वेळ कुठल्या बकेटवर घालवता? मला माहिती बहुतेकांचं उत्तर असेल बकेट बी वर. 90% जास्त वेळ आपला जातो कुठे? बकेट बी वर. आणि बकेट ए वर हार्डली काही. ज्या गोष्टी आपण बदलूच शकत नाही त्या आपल्याला ऑब्सेस का करतात एवढे, आणि ज्या आपल्या हातात आहेत गोष्टी त्या आपण इग्नोर करतो. आणि हेच चुकीच्या पद्धतीचा विचार आपले रिटर्न सिस्टमॅटिकली कमी कमी करत जातात. आता विषय निघालाच आहे तर मोबाईल मधल्या इन्व्हेस्टिंग ऍप बद्दल पण बोलूया. हे जे रिअल टाइम प्राइजेस दिसतात आपल्याला, लाल हिरवे नंबर, टॉप गेनर्स, टॉप लुजर्स, लाईव्ह प्रॉफिट अँड लॉस, हे तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी डिझाईन केलेलं आहे का? हे आपल्याला फिलिंग द्यायला डिझाईन केलेलं आहे. बिहेवियरल सायकोलॉजिस्ट याला म्हणतात व्हेरिएबल रेशो इन रिइन्फोर्समेंट. म्हणजे अगदी कॅसिनो मध्ये जे स्लॉट असतात ना, स्लॉट मशीनचे सेम प्रिन्सिपल आहे की आपल्याला इथं स्क्रीन हिरवी दिसते, डोपामिन आपलं सिक्रेट होतं, लाल दिसली की आपली एन्झायटी वाढायला लागते, काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे असं वाटतं. हे अनप्रिडिक्टेबल रिवॉर्ड्स जगातील सगळ्यात डेंजरस ऍडिक्शन आहे. झिरोदा, ग्रो, अप स्टॉक्स या ऍप्सचा रेव्हेन्यू मॉडेल काय आहे? ब्रोकरेज आणि ट्रान्झॅक्शन फीज. आपण जेवढे जास्ती ट्रेड्स करू तेवढे जास्ती पैसे. हे ऍप्स आपल्या फक्त रिटर्न साठी नाही बनवले, त्यांच्या स्वतःच्या रेव्हेन्यू साठी ऑप्टिमाइज केलेले आहेत. ते स्वतः सेबीच्या स्टडीनुसार 71% ट्रेडर्स हे तोट्यात जातात. जितकी जास्त ट्रेडिंग फ्रिक्वेन्सी तितका मोठा लॉस. म्हणून ऍक्टिव्ह असणं म्हणजे बेटर असणं असं नाही. ऍक्टिव्ह असणं म्हणजे जास्ती फीज, जास्ती टॅक्स आणि जास्ती चुका. आणि आता एक काउंटर इंट्युटिव्ह डेटा सांगतो. जगातल्या सर्वात मोठ्या फंड हाऊसेस पैकी एक फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट्स, त्यांच्या अंतर्गत अकाउंटचा एक अनालिसिस केला होता आणि त्यांनी शोधायचा प्रयत्न केला होता की सगळ्यात जास्त रिटर्न्स कोणाला मिळाले. त्यांना जे उत्तर मिळालं ते थक्क करणार होतं. त्यांना उत्तर काय मिळालं? सगळ्यात रिटर्न्स दोनच प्रकारच्या लोकांना मिळाले होते. एक म्हणजे ते लोक जे अकाउंट ओपन करून विसरून गेले होते, म्हणजे इनॅक्टिव्ह अकाउंट्स, आणि दुसरे लोक जे आता या जगातच नव्हते, म्हणजे डेड इन्व्हेस्टर्स. आता मृत व्यक्ती असतील किंवा जे अकाउंट विसरलेले व्यक्ती आहेत ते दर तासाला काय ऍप उघडून पॅनिक सेल करत नाहीत, आणि जे शांत असतात ते शांत बसतात आणि मार्केटला त्यांचं काम करू देतात. म्हणजे इन्व्हेस्टिंग हा फक्त बुद्धीचा खेळ राहिलाय का? तो बुद्धीचा खेळ कमी आहे आणि स्वभावाचा म्हणजे टेम्परामेंटचा जास्ती खेळ आहे. वेल्थ क्रिएट करायची असेल तर मोबाईल मधल्या त्या लाल हिरव्या सिग्नल्स कडे रोज बघणं बंद करायला पाहिजे. ऍप अनइन्स्टॉल करण्याची गरज नाहीये, पण त्यावर ताबा मिळवायला शिकलं पाहिजे. कारण मार्केटमध्ये तो नाही जिंकत जो नेहमी धावपळ करत राहतो. तो जिंकतो ज्याच्याकडे शांत बसण्याची ताकद असते. तुम्ही दिवसातून किती वेळा तुमचं इन्व्हेस्टिंगचा ऍप उघडून बघता? खरं काय ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला नक्की शेअर करा जो स्क्रीनकडे रोज डोळे लावून बसतो.